बघा कसं आहे, तर आपल्याला आपण लास्ट टाईम काय बघितलं की एक बघितलं सेक्शन 9(1) लेवी बघितली. दुसरी सेक्शन 10मध्ये आपण कंपोजर स्कीम बघितलं की ज्याला जो टॅक्सेबल पर्सन आहे त्याला चॉईस काय आहे. जर तो रजिस्ट्रेशन त्याला घ्यायचा असेल, घेत असताना त्याला चॉईस काय आहे की रेग्युलर स्कीम घ्यायची, कंपोजर स्कीम घ्यायची. त्याप्रमाणे रेग्युलर स्कीममध्ये जो टॅक्सेबल पर्सन असेल त्याला जो गव्हर्नमेंटने रेट नोटिफाय केला आहे गुड्स किंवा सर्व्हिसेसवरती, तो त्या रेटचा जी एस टी त्याला कलेक्ट करायचा. कंपोजिशन स्कीममध्ये असं नाही. कंपोजिशन स्कीममध्ये कुठल्याही प्रकारचा टॅक्सेबल पर्सन कलेक्ट करत नाही, पण 1%, 5% किंवा 6% जो त्याला प्रिस्क्राइबड असेल त्याच्या गुड्स किंवा सर्व्हिसेसवरती तेवढा जी एस टी त्याला जमा करायला लागतो गव्हर्नमेंटकडे. आणि इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही कंपोजिशन स्कीममध्ये. रेग्युलर लेवीमध्ये 9(1) प्रमाणे जर का सप्लाय करायचा असेल तर सप्लायवरती जी एस टी येईल आणि जो नोटिफाईड रेट आहे, जो सप्लाय होईल गुड्स किंवा सर्व्हिसेसचा, त्या रेटप्रमाणे सेक्शन 15 प्रमाणे त्याची व्हॅल्युएशन होईल. त्या व्हॅल्यूवरती जी एस टी ॲप्लिकेबल होईल आणि तो जी एस टी जो आहे हा गव्हर्नमेंटकडे देण्याची जबाबदारी ही टॅक्सेबल पर्सनची आहे सेक्शन 9(1) प्रमाणे. आता सेक्शन 9(3) आणि 9(4) हा काय, हा रिव्हर्स चार्ज आहे. सेक्शन 9(3) आणि 9(4) हा रिव्हर्स चार्ज आहे, किंवा आय जी एस टीमध्ये सेक्शन 5(3) आणि 5(4) हा रिव्हर्स चार्ज आहे. या दोनमधला डिफरन्स काय तो पहिले लक्षात घ्या. यातला फरक काय. गव्हर्नमेंट गुड्स आणि सर्व्हिसेस नोटिफाय करेल, याच्यावर सप्लायर जो सप्लाय करेल त्याच्यावर टॅक्स कलेक्ट करण्याची जबाबदारी सप्लायरची नाही तर रिसिपियंटची आहे. पेएबल बाय रजिस्टर्ड पर्सन रिसिपियंट. 9(3) सप्लायर रजिस्टर असेल नसेल हा मुद्दा नाही तिकडे. सप्लायर पण रजिस्टर आहे, रिसिपियंट पण रजिस्टर आहे. पण जर त्या नोटिफिकेशनमध्ये त्या एंट्रीमध्ये सांगितलं आहे की सप्लायरने टॅक्स द्यायचा तर सप्लायर टॅक्स देऊ शकतो. आणि जर असं सांगितलं आहे की रिसिपियंटनेच टॅक्स द्यायचा तर रिसिपियंटने टॅक्स देतो. काही एंट्री याच्यामधल्या अशा आहेत की जर सप्लायर जर का ॲग्री असेल, सप्लायर जर का टॅक्स जमा करेल फॉरवर्ड चार्जमध्ये तर रिव्हर्स चार्ज येणार नाही. असं होऊ शकतं 9(3) प्रमाणे की सप्लायर पण रजिस्टर आहे आणि रिसिपियंट पण रजिस्टर आहे. रिव्हर्स चार्ज केव्हा म्हणतो आपण, जेव्हा रिसिपियंट टॅक्स जमा करतो. पण रजिस्ट्रेशनचं स्टेटस बघितलं जाणार नाही. दोघे रजिस्टर असतील तरी टॅक्स रिसिपियंटने द्यायचा असं 9(3) आहे मेनली. त्याप्रमाणे रिव्हर्स चार्ज 9(3) येतो. 9(4) ॲप्लिकेबल कधी होतो. 9(4) 3 गोष्टी बघायला लागतात. एक म्हणजे सप्लायर अनरजिस्टर आहे, पहिली कंडिशन. दुसरं, रजिस्टर्ड पर्सन गव्हर्नमेंटने नोटिफाय कुठला केला आहे. गव्हर्नमेंट नोटिफाय करेल आत्ता 9(4)च्या नोटिफिकेशनप्रमाणे जे प्रमोटर आहेत, बिल्डर आहेत, डेव्हलपर आहेत, त्यांच्याकरता हा सेक्शन ॲप्लिकेबल आहे. आणि त्यांनी नोटिफाईड सप्लाय सांगितलेत कुठले गुड्स. सिमेंट हे 100% बिल्डरनी रजिस्टर्ड पर्सनकडून घेतलं पाहिजे. जर अनरजिस्टर्ड पर्सनकडून त्यांनी जर का सिमेंट घेतलं किंवा कॅपिटल गुड्स घेतले तर त्याच्यावरती रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमप्रमाणे टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करण्याची जबाबदारी येते. तुम्ही मला परवा विचारलं ना की रजिस्टर आहे का. 9(4) मेन कंडिशनच ती आहे की सप्लायर अनरजिस्टर आहे असेल तरच पुढची गोष्ट येते. 9(3) दोघे रजिस्टर असतील तरी रिसिपियंटला टॅक्स द्यायची जबाबदारी असेल तर रिसिपियंटला टॅक्स द्यायचा आहे. तिथे रजिस्ट्रेशन स्टेटसचं महत्त्व नाही. पण 9(4) सप्लायर अनरजिस्टर आहे आणि रेसिपियंट हा नोटिफाईड पर्सन आहे, बिल्डर. आणि नोटिफाईड गुड्स कुठले आहेत ते जर त्यांनी अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतले तर 9(4)ची लेवी येते. पहिले हे क्लिअर झालं पाहिजे की 9(3) आणि 9(4) मधला फरक काय. हा एक लिमिटेड कम्युनिटी आहे, कुठले बिल्डर, त्यांच्यावरच 9(4) आहे. तो पण त्यांनी अनरजिस्टर्ड पर्सनकडनं सिमेंट आणि कॅपिटल गुड्स घेतले, ₹1 जरी घेतला त्याच्यावर त्यांना रिव्हर्स चार्ज येतो. आणि इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस हे 80% त्यांनी रजिस्टर्ड पर्सनकडनं घेतले पाहिजे. जर का 80%पेक्षा कमी जर का त्यांनी जो इनवर्ट सप्लाय घेतलेला आहे तो जर 80%पर्यंत रजिस्टर्ड पर्सनकडून घेतला तर त्यांना RCM ॲप्लिकेबल होणार नाही. पण जर ते कमी पडले, 70% जर का त्यांनी इनपुट सर्व्हिसेस या रजिस्टर्ड पर्सनकडनं घेतल्या, 10% कमी घेतल्या, ते 10% जेवढा आकडा त्यांना कमी पडतो तेवढ्या अमाऊंटवर त्यांना
रिव्हर्स चार्जमध्ये जी एस टी द्यायला पाहिजे. आणि हे का केलं गव्हर्नमेंटनी? कारण की बिल्डरना इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही आणि त्यांचा जे आउटवर्ड सप्लाय होतो त्यावर त्यांना 1% किंवा 5% हे 2 टॅक्स रेट प्रिस्क्राईब केले. पूर्वी 12% रेट होता, तर त्यांनी 1 आणि 5% केला, जी एस टी कमी केला आणि इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांचा रिस्ट्रिक्ट केला. आणि इनपुट टॅक्स क्रेडिट रिस्ट्रिक्ट केल्यामुळे बिल्डरनी अनरजिस्टर्ड पर्सनकडनं सप्लाय घेऊ नये, गव्हर्नमेंटला टॅक्स मिळावा, म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना रिस्ट्रिक्ट केलं की जर बिल्डरनी अनरजिस्टर्ड पर्सनकडनं जर सप्लाय घेतला तर त्यांना रिव्हर्स चार्जमध्ये जी एस टी द्यायला लागेल. त्याकरता 9(4)चा उपयोग आहे. बाकीची जी कम्युनिटी आहे त्यांना 9(4) ॲप्लिकेबल होत नाही. प्रमोटरला 9(4) आत्ता ॲप्लिकेबल आहे. आता बाकीच्या लोकांचं बघायचं आहे आपल्याला. तर नोटिफाईड सप्लायज कुठले आहेत? तर गुड्स काय नोटिफाय केलेत, काय सर्व्हिसेस नोटिफाय केल्यात. त्यांच्या 2 वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स आहेत. एक 4/2017 ही गुड्सची नोटिफिकेशन आहे. आत्ता याच्यामध्ये 7 गुड्स आहेत आणि सर्व्हिसेस जवळजवळ 20+ सर्व्हिसेस आहेत. त्यामध्ये 13/2017. आता ज्यावेळेस जी एस टी ॲप्लिकेबल झाला त्यावेळेस तेव्हापासून काय सगळे गुड्स सर्व्हिसेस नव्हत्या, पण नंतर पुढच्या काळामध्ये त्या लिस्टमध्ये, यादीमध्ये आणखी नवीन सर्व्हिसेस आणि गुड्स नोटिफाय केले गेले. आता बघा इथे गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी जो ट्रान्सपोर्टर असतो, जो कन्साइनमेंट नोट इश्यू करतो, त्याला जी टी ए म्हणतात. गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी त्याचं काम काय की समजा आपल्याकडे मुंबईला काही गुड्स मॅन्युफॅक्चर झाले आणि हे घेऊन जायचे नागपूर. ओके, आता जो सप्लायर आहे, सप्लायर ए आहे, ओके, आणि नागपूरला जो रिसिपियंट आहे हा बी, याला ते गुड्स पाहिजे. आता याच्यामध्ये जे गुड्स पाठवण्याकरता त्यांना गाडी पाहिजे. ती गाडी ना एकडे आहे स्वतःची गाडी, ना बीकडे. मग ते तिसरी पार्टी बघणार, ती आहे गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. मग ते या जी टी ए थ्रू काय करतात, त्या गुड्स पाठवण्याची आणि मिळवण्याची व्यवस्था करतात. आता ह्या केसमध्ये जो जी टी असतो तो एक कागद, एक डॉक्युमेंट बनवतो. त्यात त्याला लिहिलेलं असतं की त्यांनी कोणाचा माल घेतलेला आहे, त्याची क्वांटिटी किती आहे, त्याचा एकंदरीत रेट किती आहे, त्याचं वजन वगैरे, वेट, सगळी माहिती जी आहे ती दिलेली असते. तो कुठून घेऊन चालला आहे, मुंबईहून, त्याला कुठे पोचवायचा आहे, त्याचा ॲड्रेस, तो ज्याच्याकडे पोचवायचं त्याचं नाव, त्या बिझनेसचं नाव, ही सगळी जी माहिती आहे ही यामध्ये दिलेली असते. आणि जे वाहतुकीचे नियम असतात की ते लोडिंग करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे सगळं त्या वाहतूक कायद्याप्रमाणे त्याला पाळायचं असतं. तर ज्यांचा हा बिझनेस आहे ट्रान्सपोर्टचा आणि जे कन्साइनमेंट इश्यू करतात त्यांच्याकरता जी एस टी देण्याची जबाबदारी कोणाची आता? तर गव्हर्नमेंटने असं केलं की जर जी टी ए हा रजिस्टर असू शकतो, जी टी ए रजिस्टर असेल आणि जी टी एनी जर 12% जी एस टी ही सर्व्हिस कोण घेतोय, आयदर सप्लायर घेईल गुड्सचा किंवा रिसिपियंट घेईल. समजा मी सप्लायर आहे, तुम्ही रिसिपियंट आहात आणि हे ट्रान्सपोर्टर आहेत, तुम्ही यांना सांगितलं की तुमचे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आम्हाला द्याल का? ओके, तर ह्यांनी सांगितलं की बघा माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे, मी 12% जी एस टी लावेन फॉरवर्ड चार्जमध्ये. असं होऊ शकतं. त्यावेळेस रिव्हर्स चार्ज येत नाही. पण जो कोण जी टी ए असतो त्याला गव्हर्नमेंटने 2 चॉईस दिले की जर तुम्ही 12% जर का टॅक्स रेटनी जी एस टी पे कराल तर तुम्हाला आय टी सी मिळेल. यांची मोठी कंपनी, यांना 12% जी एस टी जेव्हा ते कलेक्ट करतात, त्यांच्या 10-12 गाड्या आहेत, त्याचं रिपेअरिंग आहे, त्याचे स्पेअर पार्ट्स आहेत. मग 10-12 गाड्या असतील तर त्यांचं स्वतःचंच गॅरेज असतं, 4 लोक कामाला असतात, ते पार्ट्स विकत आणतात, त्यावर जी एस टी भरतात. पण जर एखाद्याची एकच गाडी आहे, 2च गाड्या आहेत, तर ती गाडी काय स्वतः रिपेअर करत नाही, ते
गॅरेजला पाठवतात. आणि जे गॅरेज छोटं मोठं गॅरेज असतं ते काय GSTमध्ये रजिस्टर नसतं. पेट्रोल वापरत गाडीमध्ये, डिझेल वापरतात, कुठल्याही प्रकारचा त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रश्नच येत नाही. काय छोटा बिझनेस असतो म्हणजे काय ते ऑडिट करतील, काहीच कुठलंच त्यांना इनवर्ड्स आपल्यावरती कुठलाही GST त्यांना क्रेडिट नकोच आहे. ज्या मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत त्यांच्याकडे कसं असतं की त्यांचं स्वतःचं गॅरेज असतं, ते पार्ट्स स्वतःच्या स्टॉकमध्ये ठेवतात, टायरपासून स्पेअर पार्टपासून सगळं ठेवतात. मग त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट पाहिजे असतं. त्यांच्याकरता 12% रेट आहे. म्हणजे ज्या ट्रान्सपोर्ट कंपन्यात मोठ्या कंपन्या म्हणून आहेत त्यांना 12% रेट परवडतो. पण जे छोटे GT आहेत त्यांना गव्हर्नमेंटनी ऑप्शन दिला की तुम्ही 5% RCMमध्ये टॅक्स जर जमा करणार असाल तर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. यांचा ITC जो आहे तो रिस्ट्रिक्ट केला जातो. त्यांना नको असतो ITC. आणि 5% टॅक्स जो आहे ती सर्व्हिस त्यांनी दिली, सपोज त्यांनी ही सर्व्हिस दिली, याच्यावर जर का सपोज 1 लाख ट्रान्सपोर्ट चार्जेस असतील मुंबई टू नागपूर, तर या केसमध्ये या 1 लाखावरती 5% GST कोणी द्यायचा? जो रिसिपियंट आहे तो. म्हणजे जर का GTची सर्व्हिस एनी घेतली असेल तर ए देईल, जर बीने घेतली असेल तर 5% GST तो भरेल. पण GTA हा पण रजिस्टर असेल, GTA हा पण रजिस्टर असू शकतो आणि तो गव्हर्नमेंटकडे त्या प्रकारे सांगेल की त्याला डिक्लेरेशन द्यायला लागतं. त्या डिक्लेरेशनमध्ये तो सांगतो की मला 5% GST मी देणार. 5% जर त्यांनी GST रेट ऑप्ट केला आणि तो पण RCMमध्ये ऑप्ट केला तर GST जमा करण्याची जबाबदारी रिसिपियंटची. पण जर 12% GST तो जर का फॉरवर्ड चार्जमध्ये घेत असेल तर मग रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल होत नाही. बघा गुंतागुंत कशी आहे. आता गुंतागुंत कशी बघा याच्यामध्ये. आता GT सर्व्हिस आहे ती कोणी घेतली, स्पेसिफाईड रिसिपियंट कोण आहे बघा. एक म्हणजे एनी फॅक्टरी. जर फॅक्टरी अनरजिस्टर आहे बघा, इथे पहिले डी पॉईंट सांगतो. एनी पर्सन रजिस्टर अंडर CGST ॲक्ट ऑर द IGST ॲक्ट ऑर द AGST ॲक्ट ऑर द UTGST ॲक्ट. जो रजिस्टर्ड पर्सन असेल त्याला RCMमध्ये टॅक्स द्यायला काही प्रॉब्लेम नाही. ओके. पण जो रजिस्टर्ड पर्सन नाही आहे, एनी फॅक्टरी रजिस्टर अंडर ऑर गवर्न बाय द फॅक्टरीज ॲक्ट 1948, ही तरी अनरजिस्टर्ड फॅक्टरी आहे, मग त्यांना सेक्शन 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. कारण की टॅक्स देण्याची जबाबदारी कोणाची आहे? रिसिपियंटची. तर सेक्शन 24मध्ये जर त्यांना फॉरवर्ड चार्जमध्ये ते काय समजा ते लायबल नसतील 22 प्रमाणे, जर त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिड नाही झाला किंवा वॉट एव्हर द रिझन, पण त्यांना RCM लागू होतो, त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. सेम सोसायटी रजिस्टर अंडर सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 और अंडर एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स इन एनी पार्ट ऑफ इंडिया. देशामध्ये कुठले वेगवेगळे कायदे असतील त्यामध्ये एखादी सोसायटी रजिस्टर आहे आणि त्याने GTAकडनं सर्व्हिस घेतली तर त्यांना आपण टॅक्स द्यायला लागेल. ते अनरजिस्टर असतील बघा, रजिस्टर असतील तर यामध्ये येतील पर्सन रजिस्टरमध्ये, मग ते डीमध्ये फॉलो करतात ना रजिस्टर असेल तर. पण ते अनरजिस्टर असतील कोण? फॅक्टरी, सोसायटी रजिस्टर, कोऑपरेटिव्ह सोसायटी एस्टॅब्लिश बाय और अंडर एनी लॉ और बॉडी कॉर्पोरेट एस्टॅब्लिश और अंडर एनी लॉ, पार्टनरशिप फर्म whether register or not under any law including association of person आणि any casual taxable person. हे कोण आहे? हे स्पेसिफाईड रिसिपियंट आहे. हे स्पेसिफाईड रिसिपियंट आहे. यांना जर GT सर्व्हिस घेतली तर GT जर का फॉरवर्ड चार्जमध्ये GST घेत नसेल तर रिव्हर्स चार्जमध्ये यांना 5% GST गव्हर्नमेंटकडे जमा करायला लागेल. मग इथे सप्लायर ऑफ सर्व्हिस कोण आहे? GT. आणि रिसिपियंट कोण आहे? स्पेसिफाईड रिसिपियंट लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी. आता बघा काय होतं मला सांगतो. 17 जुलैपर्यंत 5% रिव्हर्स चार्ज आणि 12% फॉरवर्ड चार्ज हे दोन ऑप्शन होते. 18 जुलैला याच्यामध्ये एक अमेंडमेंट झाली 18 जुलैपासून, आणि याच्यामध्ये असं केलं आता की जो GT आहे ना तो 5% फॉरवर्ड चार्ज पण घेऊ शकतो. तो 5% फॉरवर्ड चार्ज पण घेऊ शकतो 18 जुलैपासून. म्हणजे हा लोकांमध्ये एक संभ्रम होता की अशी काय बिलं बघितलीत मी की ज्याच्यावर GTAचं बिल जे यायचं ते बिल बनवायचे आणि त्यावरती 5% GST पण लावायचे.
बोले हे लावू शकत नाहीत. 12% फॉरवर्ड चार्ज आहे आणि 5% त्यांचा ते एक बिल भरू शकतात आणि त्यात लिहायचं असं की टॅक्स टू बी पेड बाय रिसिपियंट ओनली किंवा रिव्हर्स चार्ज बेसिस. हे बिल लिहून आला पाहिजे. पण हे ह्यांचं भाडं 10,000 प्लस पुढे GST 5%, 500 रुपये लावून देत होते अशी बिलं मी बघितलेली आहे. आता असं करू शकतात. आणि प्रॉब्लेम कसा आहे की जर का मी 5% रेट आहे तर रिसिपियंटला टॅक्स द्यायचा आहे. मग रिसिपियंटला ऑब्लिगेशन काय आहे सर, त्यांचे 10,000चं बिल आहे, 10,500 त्यांनी टॅक्स लावला आहे आणि 500 मला भरायचे आहेत कारण तो फॉरवर्ड चार्ज नाही आहे. आता असं केलं आहे फॉरवर्ड चार्ज 7% काय 7%च भरावं लागेल नाही. बघा रेट नोटिफाय कुठला केला आहे, रेट नोटिफाय आता बघा पहिले कसं होतं की रिव्हर्स चार्जला 5%, फॉरवर्ड चार्जला 12%, हाच रेट आहे. असं नाही आहे की पार्शियली फॉरवर्ड आणि पार्शियली रिव्हर्स, असं नाही आहे. असं नाही. पूर्वीच्या लॉमध्ये शेड्यूल ट्रॅकमध्ये असं होतं की पार्शियल सप्लायर द्यायचा, पार्शियल रिसिपियंट द्यायचा. आता असं नाही आहे. पूर्ण जो जी लायबिलिटी आहे आयदर रिसिपियंट देईल किंवा सप्लायर देईल अशीच आहे आता. फक्त यात एक नवीन ऑप्शन त्यांनी जोडला आता की 5% जो रिव्हर्स चार्ज आहे तो GTAला तर ITC मिळणार नाही आणि जो 5% फॉरवर्ड चार्ज आहे त्या GTAला ITC मिळेल आणि 5% फॉरवर्ड चार्जमध्ये पण GTA सप्लाय करू शकतो. ITC मिळणार नाही. हां ITC मिळणार नाही 5%मध्ये. पण काय झालं इथे रिसिपियंटचं काय झालं इकडे बर्डन गेलं की आपल्याला टॅक्स असेंबर द्यायला नको, आपण आपली अमाऊंट दिली सप्लायरला का तो बघेल. हे अमेंडमेंट जी आहे ही 18 जुलै 2022 पासून झालेली आहे. म्हणजे त्यांनी जर लावलं नाही तरी GTAने लावलं नाही तरी काय बघा एक ऑप्शन काय आहे की GTA जो आहे हा रजिस्टर असेल, दुसरा अनरजिस्टर्ड GTA असेल. आता जर का मी अनरजिस्टर्ड GTA कडनं सर्व्हिस घेतलेली आहे तर GST भरण्याची जबाबदारी माझीच आहे 5%प्रमाणे. आता जर मी स्पेसिफाईड रिसिपियंटमध्ये येत असेल तर माझी ही जबाबदारी आहे 5% GST देण्याची. फक्त आता एक ऑप्शन GTAला काय आला की GTAचं रजिस्टर असेल आणि जर त्यांनी 5% फॉरवर्ड चार्जमध्ये जमा करण्याची जबाबदारी घेतली असेल तर मग स्पेसिफाईड रिसिपियंटला RCM येणार नाही. आणि अदर दॅन स्पेसिफाईड रेसिपियंट असेल तर त्यांना एक्झॅम्प्ट आहे. अदर दॅन स्पेसिफाईड रिसिपियंट असेल अनरजिस्टर्डकडनं घ्या किंवा रजिस्टरकडनं घ्या. ओके. आता 17 जुलैपर्यंत आपलं नोटिफिकेशन जे आहे त्यामध्ये एंट्री नंबर 21 आहे. नोटिफिकेशन एक्झॅक्ट नोटिफिकेशन आहे 12/2017. त्यामध्ये 21वी एंट्री आहे. त्यामध्ये ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, मिल्क, सॉल्ट अँड फूड ग्रेन इंक्लुडिंग फ्लोअर, पल्सेस अँड राईस, ऑर्गॅनिक मॅन्युअर, न्यूजपेपर और मॅगझीन रजिस्टर विथ द रजिस्टर ऑफ न्यूजपेपर्स, रिलीफ मटेरियल मेंट फॉर विक्टिम्स ऑफ नॅचरल और मॅनमेड डिझास्टर्स, कॅलॅमिटीज, ॲक्सिडेंट्स और मिसशेप. कुठले बघा दंगल झाली, पूर आला, भूकंप झाला का जे रिलीफ मटेरियल पाठवायला लागतं ते GTAच्या गाडीतनं पाठवलं तर GTAला त्याच्याकडनं गाडी भाडं घेईल, तो GST घेणार नाही. ते एक्झाम केलं आहे, ते करमुक्त केलं आहे. आणि डिफेन्स आणि मिलिटरीचं इक्विपमेंट जर का घेऊन गेला GTA तर त्याच्यावरती तर GST घ्यायचं नाही. हे ABCDEF ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतील म्हणजे हे जे त्याचे जे GTAचं जे काही काम आहे त्या कामामध्ये ह्याची जे वाहतूक होत असेल तर ह्या वाहतूक होत असताना त्याच्यावरती जी अमाऊंट GST भाडं घ्यायचं आहे ते विदाऊट GST घ्यायचं आहे, त्याच्यावर GST लागणार नाही. आणि दुसरी जी सेकंड कॅटेगरी आहे याच्यामध्ये काय होतं की छोटे व्यापारी आहेत, जर त्यांचं गाडी भाडं त्यांनी एक स्पेशल गाडी केली आणि गाडी भाडं जर 1500 असेल तर GST लागत नव्हता. आणि जर एका गाडीमध्ये चार व्यापाऱ्यांचं सामान आलं तर एकाचं कन्साइनमेंट जे आहे त्याचं भाडं 750पर्यंत असेल तर याच्यावर GST लागत नव्हता. आता गव्हर्नमेंटनी हे जे एक्झाम्पशन आहे हे रद्द केलं. 18 तारखेपासून हे नाही, 17पर्यंत हे होतं. ही सवलत रद्द केली. आणि अशा प्रकारे एक
फॉर्म दिला आहे ट्रान्सपोर्टरला की तुम्ही डिक्लेरेशन द्या. डिक्लेरेशन द्या आय वी नेम ऑफ पर्सन ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेसर्स हॅव टेकन रजिस्ट्रेशन हॅव अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन अँड डू हेअर बाय अंडरटेक टू पे GST ऑन GTA सर्व्हिस इन रिलेशन टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स सप्लाइड बाय अस ड्युरिंग फिनान्शियल इयर. आता 21-22 आहे. अंडर फॉरवर्ड चार्ज इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 9(1) ऑफ CGST ॲक्ट अँड टू कम्प्लाय विथ ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ द CGST ॲक्ट 2017 ॲज दे अप्लाय टू पर्सन हे दिलेलं आहे. आता फॉरवर्ड चार्जमध्ये त्यांना टॅक्स द्यायचा आहे. त्यांनी इकडे त्याप्रमाणे काय करायला पाहिजे, डिक्लेरेशन द्यायला पाहिजे. आता हे देण्यासाठी त्यांना डिक्लेरेशन दिल्यानंतर ते क्लिअर होईल कुठला GTA फॉरवर्ड चार्जमध्ये आहे आणि कुठला GTA हा रिव्हर्स चार्जमध्ये. एक मिनिट. हाऊएवर हा रिव्हर्स चार्ज जो आहे नॉट अप्लाय टू सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय GTA बाय वे ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स इन अ गुड्स कॅरेज बाय रोड टू डिपार्टमेंट एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट UT और लोकल अथॉरिटी गव्हर्नमेंट एजन्सीज यांच्यावरती GST लागणार नाही. ह्यांच्यावरती RCM जबाबदारी येणार नाही. हे RCM बेसिसवरती टॅक्स जमा करणार नाही. कारण की ह्यांच्याकडे का नंबर जो आहे GST कशा करता आहे विच हॅज टेकन रजिस्ट्रेशन अंडर द CGST ॲक्ट ओनली फॉर द पर्पज ऑफ TDS डिडक्ट करण्याकरता सेक्शन 51 मध्ये त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे. असे जे टॅक्सपेअर असतील ते जर डिपार्टमेंट आहे एस्टॅब्लिशमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टेट गव्हर्नमेंटचं UT लोकल अथॉरिटी गव्हर्नमेंट एजन्सीज हे RCM मध्ये GST जमा करणार नाही. ओके. बाकी जे स्पेसिफाईड रिसिपेंट आहेत त्यांना RCM जर ॲप्लिकेबल होत असेल तर त्यांना RCM मध्ये ॲबिलिटी असेल त्यांना गव्हर्नमेंटकडे तो टॅक्स जमा करायला लागेल. आणि जी आता अमेंडमेंट झालेली आहे त्या अमेंडमेंटप्रमाणे फ्रॉम 1 जुलै to 17 July 2017 GST is applicable on GTA services either at 5% RCM 12% with ITC फॉरवर्ड चार्जमध्ये. आणि आता 18 काय केलं त्यांनी की 3 मेथड केल्या की RCM 5% पण आहे, RCM फॉरवर्ड चार्जमध्ये पण आहे 5% आणि 12% मध्ये पण आहे. पण त्याकरता त्यांना एक डिक्लेरेशन द्यायला लागेल. कळलं एवढं आहे. हे नोटिफिकेशन आपल्या याच्यावर CBSE आहे का? हो. 12 हां 12 किती 22 हे
GTS आहे. यात काय दिलं आहे 3 नंबर जी आहे ह्यात चेंज करायचं आहे. बाकीच्या अमेंडमेंट यामध्ये आहेत आणि हा फॉर्म दिला बघा. आता हा 15 मार्चला जर कोणाला चेंज करायचं आहे पुढच्या वर्षीपासून तर त्यांनी 15 मार्चपर्यंत दिला पाहिजे. आणि आत्ता अमेंडमेंट झाली तर तो 16 ऑगस्टपर्यंत द्यायचा आहे. जर कोणाला चेंज करायचं आहे ऑप्शन 16 ऑगस्ट. आता नेक्स्ट बघा काय सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय अन इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट इन्क्लुडिंग a senior advocate or firm of advocate by way of legal services directly or indirectly. आता सर्व्हिसेस ज्यावेळेस दिलं तिकडे की लिगल सर्व्हिसेस तर लिगल सर्व्हिसेसचं मिनिंग पण दिलं आहे की लिगल सर्व्हिस कशाला म्हणा. लिगल सर्व्हिसेस मीन्स एनी सर्व्हिस प्रोव्हाइडेड इन रिलेशन टू ॲडवाइस consultancy or assistance in any branch of law in any manner and includes representational service before any court, tribunal or authority. लिगल सर्व्हिस म्हणजे फक्त कोर्टामध्ये केस लढायची एवढंच नाही तर त्याविषयी कुठल्याही ब्रँचचं तुम्ही ॲडवाईस घ्याल तो ॲडवाईस कन्सल्टन्सी असिस्टन्स कुठली मदत घ्याल अशी कुठली सर्व्हिस जर का लिगल सर्व्हिसमध्ये येते आणि ती जर का ॲडव्होकेटकडनं कोण घेतो आणि त्याला एक फीस पे करतो तर त्याच्यावरती जो टॅक्स द्यायचा आहे GST द्यायचा आहे तो रिसिपियंटने द्यायचा. तर रिसिपियंट कोण असेल एनी बिझनेस एंटिटी लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी. सप्लायर कोण आहे अन इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट इन्क्लुडिंग सिनियर ॲडव्होकेट फर्म ऑफ ॲडव्होकेट. आता जर एखाद्याने त्यांचं जे ॲडव्होकेट फर्म आहे ती जशी पार्टनरशिप फर्म म्हणून त्यांनी रजिस्टर केली आहे सेम त्यांनी कंपनी रजिस्टर केली त्यात किंवा LLP म्हणून रजिस्टर केली त्यात कंपनी असेल ॲडव्होकेटची मग रिव्हर्स चार्ज येणार नाही मग फॉरवर्ड चार्ज. मग फॉरवर्ड चार्ज केव्हा येतो जेव्हा एखादा सप्लाय ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे जाईल महाराष्ट्राच्या आपण केसने बघितलं तर मग त्यांना GST नंबर घ्यायला लागेल आणि मग ते फॉरवर्ड चार्जमध्ये GST कलेक्ट करते. पण जर इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट आहे इन्क्लुडिंग सिनियर ॲडव्होकेट आणि फर्म ॲडव्होकेट यांच्याकरता ते फॉरवर्ड चार्जमध्ये GST भरणार नाही. जर त्यांचा जो रिसिपियंट आहे बिझनेस एंटिटी आता बिझनेस एंटिटी कोण असतो की याच्यावर GST ॲप्लिकेबल आहे आणि ज्याचा बिझनेस केला जातो बिझनेसची डेफिनेशन आहे त्यातली ॲक्टिव्हिटी जो कोण करत असेल ती बिझनेस एंटिटी मग त्यांच्यावर GST भरण्याची जबाबदारी आहे. जी लिगल सर्व्हिस असते तसं एक सर्व्हिस इज सप्लाइड बाय अँड आर्बिट्रल ट्रिब्युनल टू बिझनेस एंटिटी. तर काही बिझनेसमॅन आहेत त्यांचे काय तंटे असतात भांडणं असतात ते कोर्टामध्ये जात नसतील आणि त्यांनी एक आर्बिट्रल ट्रिब्युनल बनवलं आहे संगमताने की आपण याच्या ट्रिब्युनलचं काय करायचं ट्रिब्युनल जो निर्णय देईल तो आपण मान्य करायचा आपले डिस्प्यूट आपण सॉर्ट आउट करून घेऊ. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय लोक अपॉइंट केले असतील काही तज्ज्ञ अपॉइंट केले असतील त्यांची फीज कोणी द्यायची तर जी बिझनेस एंटिटी आहे ती त्यांची फी देणार. मग त्याच्यावर GST कोणी द्यायचा बिझनेस एंटिटी. ते ट्रिब्युनल GST भरणार नाही ट्रिब्युनल GST नंबर काढणार नाही. GST नंबर कोणाचा असेल बिझनेस एंटिटीचा असेल आणि ते गव्हर्नमेंटकडे GST भरते म्हणजे ते रिसिपियंट जो आहे तो GST भरतोय. आता याच्यामध्ये परत एक काय केलं आहे की एक्झम्पशन आहे 12/2017 मध्ये यामध्ये एक्झम्पशन आहे या लिगल सर्व्हिसेसला पण आणि ट्रिब्युनलच्या आर्बिट्रल ट्रिब्युनलच्या सर्व्हिसेसला पण. सर्व्हिसेस बाय अँड आर्बिट्रल ट्रिब्युनल टू पर्सन अदर दॅन बिझनेस एंटिटी टू बिझनेस एंटिटी विथ ॲग्रिगेट टर्नओव्हर अप टू ₹12 लाख आणि चार्ज टाईटमध्ये 10 लाख असेल तर त्यांना
GST भरण्याची गरज नाही. म्हणजे जे अनरजिस्टर आहेत ते रजिस्टर केव्हा होतात, जर त्यांना सेक्शन 24 प्रमाणे GST भरायला लागेल, त्यांना मग RCM ॲप्लिकेबल होतं आहे, मोटिवेशन घ्यायला लागेल, तर त्यांच्याकरता एक्झम्पशन आहे की जर त्याच्या टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे असेल, तर तो रजिस्टर असेल तर तो RCM मध्ये टॅक्स भरेल. त्याला ह्या लिगल ॲडवाईस घेतला म्हणून GST रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. हे काय रोजचं काम नाही, लिगल ॲडवाईस केव्हा केव्हा घ्यायला लागतो. नाही काहीतरी डिस्प्युटेड मॅटर आहे, म्हणजे काहीतरी ट्रबल आहे आणि त्यात त्यांना सांगाल तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या आणि टॅक्स भरा, तर हे योग्य नाही. त्यामुळे एक्झम्पशन त्यांना दिलेलं आहे. दुसरं, पार्टनरशिप फर्म ऑफ ॲडव्होकेट ऑर अन इंडिव्हिज्युअल ॲज अन ॲडव्होकेट अदर दॅन सिनियर ॲडव्होकेट बाय वे ऑफ लीगल सर्व्हिस टू advocate or partnership firm of advocate providing legal services any person other than a business entity. म्हणजे जर मी बघाल आर्बिट्रल ट्रिब्युनल आणि लिगल सर्व्हिसेस या जर घेणारा जो व्यक्ती आहे तो एनी पर्सन अदर दॅन बिझनेस एंटिटी असेल, म्हणजे एखादा व्यक्ती काही लिगल ॲडवाईस घेण्याकरता फॅमिली मॅटरमध्ये म्हणा, काही जमीन संदर्भात म्हणा, जेव्हा वकिलाकडे गेला तिथे एक्झम्पशन आहे, तिकडे GST लागत नाही, कारण तो बिझनेस एंटिटी नाही. काही त्याचा पर्सनल मॅटर असेल, तो गेला असेल, तर त्या लिगल सर्व्हिसेसवरती एक्झम्पशन आहे. आणि बिझनेस एंटिटी आहे ज्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाखाच्या खाली आहे त्यांना पण एक्झम्पशन आहे. ओके, आणि ठीक आहे, ओके. मी दोघांचं मिळून एकदम घेतलं आहे, कारण की एंट्रीमध्ये एका एंट्रीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या मिळून. स्पॉन्सरशिप सर्व्हिस एखादा इव्हेंट असं टी व्हीवरती आपण बघतो स्पॉन्सर्ड बाय हे आणि हे दिलेलं असतं. आता टी व्ही चॅनल रजिस्टर असेल GST मध्ये, जर त्यांच्याकडे तुम्ही ॲडव्हर्टायझिंग दिली तर ॲडव्हर्टायझिंग समजाचे चार्जेस एक 50,000 रुपये आहेत, तर ह्याच्यावर GST लावून बिल मिळतं 50,000 ॲडव्हर्टायझिंग चार्जेस प्लस GST. पण स्पॉन्सरशिपला तसं नाही, स्पॉन्सरशिप वेगळं आहे, ॲडव्हर्टायझिंग वेगळं आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय वे ऑफ स्पॉन्सरशिप टू एनी बॉडी, कॉर्पोरेट और पार्टनरशिप फर्म. आता इथे सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड कोण आहे, प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ स्पॉन्सरशिप टू एनी बॉडी, कॉर्पोरेट और पार्टनरशिप फर्म. आता बघा तुमच्याकडे एक इव्हेंट आहे आणि तुम्ही मला सांगता की आम्हाला एक स्पॉन्सर पाहिजे. बघा कसं आहे, तुम्हाला एक त्या इव्हेंट करता काय फंड पाहिजे, ते काय केलं जातं, कोणतरी स्पॉन्सर बघू आपण, आपल्याकडे काय पैसे जमणार नाही एवढे. आता स्पॉन्सरशिप सर्व्हिस कोण देतो, जसं लिगल ॲडवायझरी सर्व्हिस आहे, ठीक आहे, मी तुम्हाला स्पॉन्सरशिप देतो, सर्व्हिस देणारा कोण आहे आणि घेणारा कोण आहे लक्षात घ्या. स्पॉन्सरशिप मग घेणारा कोण आहे. आता तुम्ही बघा इथे हे कन्फ्युजन होतं या पॉईंटला. तुम्हाला स्पॉन्सरशिप हवी आहे, तुम्ही घेणारे आहात ना, मग देणारा मीच होईल ना, असं नाही. आता ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिस मला कोणती ॲडव्हर्टायझिंग द्यायची आहे मला, ओके, ॲडव्हर्टायझिंग द्यायची आहे, ॲडव्हर्टायझिंग मी दिली. आता इथे काय करतो, ॲडव्हर्टायझिंग एक व्यक्ती बनवतो, लावतो, तेव्हा माझ्याकडे ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिस मी प्रोव्हाइड करेन, मी तिथे घेणार आहे आणि तुम्ही देणार आहे. देणारा कोण आणि घेणारा कोण हे क्लिअर झालं पाहिजे ना. ॲडव्हर्टायझिंगमध्ये बघा वेगळा पॉईंट आहे, वेगळा व्ह्यू आहे, स्पॉन्सरशिपला वेगळा व्ह्यू आहे. Services provided by way of sponsorship to any body, corporate or partnership firm. Any person sponsored by, जो स्पॉन्सरशिप देतोय तो सप्लायर ऑफ सर्व्हिस आहे, तो सप्लायर ऑफ सर्व्हिस आहे. आणि घेणारा कोण आहे, एनी बॉडी, कॉर्पोरेट और पार्टनरशिप फर्म लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी. आपण एखादा इव्हेंट बघतो बघा की ब्युटी कॉन्टेस्ट आहे, मग तिथे एखाद्या अशा प्रकारचं शॅम्पूची कंपनी असते किंवा अशी कुठली साबणाची कंपनी असते, ती त्यांना स्पॉन्सरशिप देते.
आणि त्या स्पॉन्सरशिपचे समजा 1 करोड असतील, तर त्या 1 करोडवरती GST भरण्याची जबाबदारी त्या शॅम्पूच्या कंपनीची आहे. स्पॉन्सरशिप सर्व्हिस त्याने दिली, जसं आर्किटेक्ट सर्व्हिस मी दिली, पैसे मला तुम्ही द्याल आणि बेनिफिट कोणाला आहे, बिल्डिंग तुमची बनवायची आहे. पण इथे स्पॉन्सरशिप मी दिल्यामुळे बेनिफिट मला मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला मी पैसे देतो. मला स्पॉन्सरशिप द्या, माझं नाव लावा, माझा बोर्ड लावा मोठा, की ह्यांनी स्पॉन्सर केलं, ह्या वेळेला बोला की हे आमचे स्पॉन्सर आहेत. लोकांना टी शर्ट द्या, त्याच्यावरती नाव लावा, आमचा लोगो लावा, मागे बॅनर लावा, हे सगळं जे केलं जातं ही ॲडव्हर्टाईज नाही आहे, हे स्पॉन्सरशिप आहे. की त्याला आपला ब्रँड लोकांसमोर हायलाईट करायचं आहे, आपलं प्रॉडक्ट त्या लोकांसमोर हायलाईट करायचं आहे, म्हणतो ती सर्व्हिस देतो. त्याच्यावरती GST जो स्पॉन्सर आहे तो भरेल. मग घेणारा बॉडी कॉर्पोरेट असो, पार्टनरशिप फर्म असो तरच. जर घेणारा इंडिव्हिज्युअल आहे तर ॲप्लिकेबल होणार नाही, तर RCM ॲप्लिकेबल होणार नाही, हे लक्षात घ्या. जे वर्डिंग आहे सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ स्पॉन्सरशिप सर्व्हिस, म्हणजे स्पॉन्सरशिप सर्व्हिस असली पाहिजे. स्पॉन्सरशिप सर्व्हिसच्या स्कोपमध्ये जी ॲक्टिव्हिटी आहे ती पहिले आली पाहिजे. ॲडव्हर्टायझिंग डिफरंट ॲक्टिव्हिटी, स्पॉन्सरशिप वेगळी ॲक्टिव्हिटी. आणि देणारा जो आहे सप्लायर ऑफ सर्व्हिस तो इंडिव्हिज्युअल आहे, पार्टनरशिप फर्म आहे, कंपनी आहे, तो काही असो. रिसिपियंट कोण आहे, एनी बॉडी कॉर्पोरेट और पार्टनरशिप फर्म असेल आणि तो टॅक्सेबल टेरिटरीमध्ये असेल तर मग GST भरण्याची जबाबदारी जी आहे ती रिसिपियंटची आहे. सर्व्हिस कोणाला मिळाली, त्या स्पॉन्सरशिप मिळते, एनी पर्सन. हां, अदरवाईज त्या रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. जेव्हा तुमच्यावरती RCMची लायबिलिटी येते तेव्हा रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. सर्व्हिसेस सप्लाइड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, UT और लोकल अथॉरिटी टू अ बिझनेस एंटिटी. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, UT, लोकल अथॉरिटी यांनी कुठली सर्व्हिस दिली, कोणाला दिली, एनी बिझनेस एंटिटीला, तर त्या बिझनेस एंटिटीनी तो टॅक्स जमा करायचा. पण त्याला अपवाद काय बघा, अपवाद एक्सक्लुडिंग रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी, रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी. दुसरं पोस्टाच्या सर्व्हिसेस बघा, पोस्टाच्या सर्व्हिसेस स्पेसिफाईड बिलो, सर्व्हिसेस बाय द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट बाय वे ऑफ स्पीड पोस्ट, एक्सप्रेस पार्सल, लाईफ इन्शुरन्स, एजंट सर्व्हिस प्रोवाइडेड टू अ पर्सन अदर दॅन सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट और UT और लोकल अथॉरिटी. आता ह्या ज्या सर्व्हिस जेवढ्या आहेत ना, इथे त्यांच्याकडे पोस्टामध्ये 150 नंबर त्यांनी घेतलेला आहे आणि त्यावरती फॉरवर्ड चार्ज लावतात. जर तुम्ही स्पीड पोस्ट द्याल, म्हणजे जी कुरिअर सर्व्हिस आहे त्याला इक्विवलंट त्यांच्या सर्व्हिसेस ज्या आहेत, स्पीड पोस्ट, एक्सप्रेस पार्सल, त्याच्यावर फॉरवर्ड चार्जमध्ये दिवशी लागतो. तसंच सर्व्हिसेस इन रिलेशन टू एअरक्राफ्ट और व्हेझल, तुम्ही बोटीने प्रवास केला त्यांच्या पण त्या केसमध्ये पण गव्हर्नमेंटच्या बोटी असतील तर त्यामध्ये पण त्याचा फॉरवर्ड चार्ज लागतो. इनसाइड और आउटसाइड द प्रिस्टिंग ऑफ पोर्ट और अन एअरपोर्ट. एअरक्राफ्ट आणि वेसल्स, विमान, आणखीन विमान कंपनी जी आहे गव्हर्नमेंटची त्यांचा पण फॉरवर्ड चार्जमध्ये GST लागतो. सेम जी जलवाहतूक आहे त्यात पण गव्हर्नमेंटची सर्व्हिस असेल तर त्यात पण GST फॉरवर्ड चार्जमध्ये लागतो. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स और पॅसेंजर्स, ते गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेसमधनं, रेल्वेमधनं किंवा कुठल्या दुसऱ्या रोड ट्रान्सपोर्टनी जे ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स ऑफ पॅसेंजर्स गव्हर्नमेंट करत असेल तर त्याच्यावरती पण फॉरवर्ड चार्जमध्ये GST लागतो. ह्याच्या व्यतिरिक्त कुठली सर्व्हिस असेल आणि ती जर एखाद्या बिझनेस एंटिटीने घेतली तर त्याच्यावरती RCM लागेल. आणि आता जे हे रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी आहे त्यामध्ये एक अमेंडमेंट गव्हर्नमेंटने केली की रेंटिंग ऑफ सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी ही सर्व्हिस असेल आणि जर रिसिपियंट रजिस्टर असेल तर तो GST भरेल, मग गव्हर्नमेंट नाही भरेल, तो पण रिव्हर्स चार्जमध्ये जाईल. सर्व्हिसेस सप्लाइड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट,
state government, UT or local authority by way of in renting of immovable property to a person registered under CGST Act. मग तो रजिस्टर्ड पर्सन GST भरतो. फॉरवर्ड चार्जमध्ये लागत नाही GST. आता 18/7 पासून एक अमेंडमेंट झाली बघा. सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग टू रजिस्टर्ड पर्सन. सर्व्हिस कोणी देऊ दे, तुमचं घर आहे, तुम्ही जर भाड्याने दिलं कोणाला, GST मध्ये रजिस्टर असलेल्या पर्सनला. कळलं समजून काय एंट्री काय. सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग टू अ रजिस्टर्ड पर्सन. रजिस्टर्ड पर्सन तिकडे रेसिडेंट पर्पज वापरतोय का बिझनेस पर्पज वापरतोय हे बघितलं जाणार नाही. जर रजिस्टर्ड पर्सननी रेसिडेन्शियल ड्वेलिंग जर का रेंटवरती घेतलं तर त्याच्यावरती रजिस्टर्ड पर्सनला GST द्यावा लागेल. हे 18 जुलैपासून आलं. एखाद्याला भाड्यानं आपण घर दिलं तो रजिस्टर पाहिजेच. नाही तो रजिस्टर असलं तर त्याला बघा कसं आहे आत्ता नॉर्मली कसं आहे, घर जर का भाड्याने घेतलं रेसिडेन्शियल, राहण्याची जागा राहण्याच्या कामाकरता भाड्याने घेतली तर त्याच्यावर GST येत नाही, एक्झम्पशन. रजिस्टर्ड पर्सन असलं तर ओके. आता जो माणूस बिझनेस करतो, आता ही अमेंडमेंट का केली असेल, अशा प्रकारची अमेंडमेंट का केली असेल, जर का घराच्या ज्या नावावर माणसाकडे म्हणजे व्यवसाय करा. बघा रोटी कपडावर मकान गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे. लोक प्रत्येक अशा गव्हर्नमेंटच्या पॉलिसी असल्या पाहिजे की प्रत्येकाचं घर झालं पाहिजे. आता जो माणूस घर भाड्याने घेऊन राहतो त्याला GST तर गव्हर्नमेंट लावत नाही, कारण त्याला काय केलं, करमुक्त केलं. जर बिझनेसची जागा असेल, व्यावसायिक जागा असेल, कमर्शियल जागा असेल आणि ती भाड्याने दिली तर GST येईल. ते पण म्हणजे जे थ्रेशोल्ड लिमिट आहे ते एक्सिड होईल तेव्हा येईल. तुमची समजा 4 गाड्या आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती वर्षाला 20 लाखाहून जास्त जर का भाडं घेता मग तुम्हाला GST नंबर काढायला लागेल, फॉरवर्ड चार्जमध्ये GST लागेल. ओके. आणि भाड्याची जागा आहे तुमच्या समजा एक तुमची जागा होती 40 फ्लॅट बिल्डरने झाले, 40 फ्लॅट तुमचे झाले, तुम्ही 40 फ्लॅट भाड्याने दिले. कशा करता, रेसिडेन्शियल ड्वेलिंग आहे, रेसिडेन्शियल पर्पज दिलेले आहे, कुठलाही GST येत नाही. याच्या आधी असं हे फॉर बिझनेस पर्पज कुठलंच नव्हतं. काय पहिले लक्षात घ्या की आत्ता पण असं आहे की रेसिडेन्शियल ड्वेलिंग आहे आणि रेसिडेंट करता एखाद्या पर्सन वापरतो जो GST रजिस्टर नाही, त्याला GST येणार नाही. मग रजिस्टर्ड पर्सननी ते जर का जागा भाड्याने घेतली मग त्याला काय GST लावला, त्याने काय GST द्यायचा. त्याच्या व्यवसायासाठी वापर करतो. पण तिथे असं म्हटलेलं पण नाही की व्यवसाय करता वापरायला तर लावा ना GST तुम्ही. जर का रेसिडेन्शियल पर्पज करता जागा भले रेसिडेंटची आहे पण ती वापरतोय व्यवसाय करता तर GST घ्या. पण तसं म्हटलेलं नाही. सर्व्हिसेस बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ रेसिडेन्शियल ड्वेलिंग, रेसिडेन्शियल जागा आहे आणि ती रजिस्टर्ड पर्सननी जर का घेतली तर त्याला RCM ॲप्लिकेबल होईल 18 जुलैपासून. आता बघा एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये 10 एम्प्लॉईज कामाला आहेत, त्यांचं भाडं कोण भरतं, कंपनी भरते. मग कंपनी अशा प्रकारचे रेसिडेन्स जे आहे ते भाड्याने घेते आणि त्याचा जो खर्च आहे तो कंपनीचा खर्च आहे की आम्ही भाडं भरतो एम्प्लॉईजचं, ते सप्लाय एक्सपेन्स ते एक्सपेन्स म्हणून तो क्लेम करणार. आता जो असा कुठलाही खर्च जो आहे तो कंपनीचा आहे, तो रजिस्टर्ड पर्सनने केला, रजिस्टर्ड पर्सनने केला तर ज्याप्रमाणे त्यांना इन्कम टॅक्सला अप्लिकेबल होतो त्याचप्रमाणे त्यांना हा बिझनेस पर्पज एक्सपेन्स आहे. कुठले रजिस्टर्ड पर्सन जो आहे, आता तुम्ही म्हणाल की मग ह्याच्यामुळे एखादा किराणा मालावाला आहे तो आला राजस्थानवरनं, दुकान भाड्याने घेतलं आहे, घर भाड्याने घेतलं आहे, दुकान त्याला चालवायचं आहे, त्याने GST नंबर काढला, रजिस्टर्ड पर्सन आहे, मग त्याला घरचं पण भाड्यावरती GST भरायला लागेल. पण तिथे ऑप्शन आहे ना, तो घरचं भाडं बायकोच्या नावावरती घेईल, मुलाच्या नावावरती घेईल, छोट्या लोकांना त्रास होणार नाही. पण काहीतरी असा उद्देश आहे की त्यांना मोठ्या प्रकारचा टॅक्स घ्यायचा आहे गव्हर्नमेंटला, म्हणून त्यांनी ही अमेंडमेंट केली.
याचा उद्देश हा आहे की अशा छोट्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचे 20, 25, 50 एम्प्लॉई आहेत, असे देशभरामध्ये 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 लोक आहेत, ज्यांना भाडं कंपनी भरते, म्हणजे रजिस्टर्ड पर्सन भरतो. मग रजिस्टर्ड पर्सननी रेसिडेन्शियल ड्वेलिंग त्यांच्या नावावरती, तिकडे काय तो मालक जाऊन राहणार नाही ना, त्यांचे एम्प्लॉई राहतील. म्हणजे असा कुठला तरी वर्ग आहे का कुठला तरी अशा गव्हर्नमेंटला जागा दिसते आहे की जिकडे त्यांना मोठा टॅक्स मिळू शकतो. मग तशा लोकांसाठी ही अमेंडमेंट आहे. रेसिडेन्शियल ड्वेलिंग जर रजिस्टर्ड पर्सननी भाड्याने घेतलं तर रजिस्टर्ड पर्सनला GST द्यायला लागेल. म्हणजे कोणाला तरी त्रास होणारच आहे या गोष्टीमुळे आणि गव्हर्नमेंटला फायदा होणार आहे. तो फायदा गव्हर्नमेंटला कोणाला घ्यायचा आहे, त्रास कोणाला द्यायचा आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत ज्या हां आता वेगवेगळ्या राज्यामधनं आपल्याकडे लोक येतात नोकरीला, शहरामध्ये येतात आणि त्यांना कोण बोलवतं, त्यांना कंपनी बोलवतं की या तुमची राहण्याची व्यवस्था आम्ही करतो. पुढे मग सर्वच घर ते घेत असतील, पण पहिल्यांदा तर त्यांची कंपनी व्यवस्था करते ना राहण्याची, मग ते भाडं कंपनी भरते. त्यांना जर का कंपनी भाडं त्यांचं भरते, त्यांना HR देणार नाही, मग साहजिक किती आम्ही आमचं घर घेऊ, आम्हाला तुम्ही HR द्या. पुढे बघा, सर्व्हिसेस सप्लाइड बाय एनी पर्सन बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स TDR or floor space index FSI for construction of a project by a promoter. तुमचं एक घर आहे, ओके, मी बघितलं असेल की बिल्डर येतो, तुमची चाळ आम्हाला द्या, आम्ही काय करतो बिल्डिंग बांधतो. एखाद्या समजा जागा आहे, मोकळी जागा आहे आणि बिल्डर आला की जागा तुम्ही डेव्हलपमेंटला द्या, एवढं बांधकाम होईल, 50% तुम्हाला देतो बांधकाम, 50% मला द्या. ओके, 100 फ्लॅट बांधले तुमच्या जागेवरती, जागा तुमची आहे ना, 100 फ्लॅट बांधले, 50 तुमचे, 50 आमचे. तर इथे याला म्हणतात ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट. ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट. तुमच्याकडे जमीन आहे पण तुमच्याकडे 100 फ्लॅट बांधण्याएवढा पैसा नाही, आणि 100 फ्लॅट बांधायला तुम्हाला काहीतरी खर्च येईलच ना. मग तुम्हाला बनाय सगळं हेडेक तोच देतोय आणि 50 फ्लॅट रेडी आपल्याला देतोय. त्याच्याकडे जमीन नाही, तो फ्लॅट करू शकतो, तो जमीन खरेदी करू शकत नाही. त्याची मजबुरी काय, तो जमीन नाही खरेदी करू शकत, आणि तुमची मजबुरी काय, तुम्ही फ्लॅट नाही बांधू शकत. मग तुम्हाला त्यांनी कंट्री सर्व्हिस दिली आणि तुम्ही त्याला जमीन दिली, राईट्स दिले की बाबा इथे काय कर, तू ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट, तुला माझ्या जमिनीवरती मी फ्लॅट बांधायला, डेव्हलपमेंट करायला परमिशन देतो. आणि त्याच्या अगेन्स्ट काय द्यायचं, 50% फ्लॅट तुम्हाला देणार ना, हे कन्सिडरेशन आहे. मग ह्याच्यावर GST कोणी भरायचा, हे जे ट्रान्झॅक्शन आहे ह्याच्यावर GST कोणी भरायचं. सप्लायर ऑफ सर्व्हिस राईट्स कोणी दिले, लँड ओनरने दिले, आणि कोणाला मिळाले, प्रमोटरला. प्रमोटर तिकडे काय करणार, डेव्हलप करणार. मग प्रमोटरनी याच्यावरचा GST भरायचा. पण ह्यात गव्हर्नमेंटने काय केलं आहे की त्यांना अशा प्रकारचं एक एक्झम्पशन आहे की जर तुम्ही जी बिल्डिंग बांधताय यातले सगळे फ्लॅट जर कंप्लिशन सर्टिफिकेट मिळण्याच्या अगोदर विकले तर मग GST भरण्याची गरज नाही. तर एक्झम्पशन आहे. जर का त्याने फ्लॅट कंप्लीट सर्टिफिकेट मिळण्याच्या अगोदर विकले तर त्याच्यावरती 1%, 5% जो काय GST रेट आहे तो गव्हर्नमेंटला मिळतो. आणि जर एखादी बिल्डिंग कंप्लीट पूर्ण झाली आणि मग विकली, कंप्लीट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर GST लागत नाही. हो, कंप्लीट सर्टिफिकेट मिळालं का मग GST लागत नाही. कायदा असा आहे, तो सप्लायच नाही, बिल्डिंग कंप्लीट झाली आणि मग विकतोय बिल्डर, GST येणार नाही. पण नॉर्मली असं होत नाही. कसं होतं, जेव्हा तुम्हाला कळतं की इथे एक प्रोजेक्ट चालू आहे तर पहिले त्याच्याकडे पैसा नसतो, जी कन्स्ट्रक्शन करायला त्याला पैसा नसतो, त्यामुळे कमी कॉस्ट असते, रेट कमी असतो. मी बघा रेडी फ्लॅट आहे, तयार आहे, रेट जास्त असतो.
साहजिक कोणी काय बुकिंग करतो की ठीक आहे बाबा मला 5 वर्षांनी लागणार आहे, आता आपण आपल्या मुलाचं लग्न 5 वर्षांनी होणार आहे, मग आपल्याला एक जागा एक्स्ट्रा लागेल, आत्ता आपण बुकिंग करू. काही लोकांची अशी योजना असते ना, याचप्रमाणे काम चालतं ना. त्यामुळे गव्हर्नमेंटने अशी योजना बनवली की जेणेकरून हा बिल्डिंग CC मिळण्या अगोदर तुम्ही बिल्डिंग विका आणि आम्हाला GST द्या आणि तुम्हाला आम्ही मग RCM करमुक्त करतो. 100 फ्लॅट आहेत, 90 विकले गेले, 10 नाही विकले गेले, तर मग 10 जे बाकी आहेत ना त्याच्यावर त्याला RCM वर टॅक्स भरायला लागेल प्रमोटरला. बस. आणि तो पण ज्याचा ज्या फ्लॅटचा रेट 1% आहे किंवा 5% आहे तोच रेट त्याला लागेल. ओके. दुसरा FSI असतो, फ्लोर स्पेस इंडेक्स FSI, इन्क्लुडिंग ॲडिशनल FSI. किती बांधकाम करता येईल त्याची एक परमिशन मिळते. आता तुमची बिल्डिंग 4 मध्ये बांधली, तुम्ही 6 मध्ये बांधू शकता. सपोज तुम्ही 1000 स्क्वेअर फूट कमी बांधकाम केलं आहे, तर तुमचा 1000 स्क्वेअर फूटचा FSI शिल्लक आहे आणि तुम्हाला बांधकाम नाही करायचं. तुमच्याकडे दुसरा व्यक्ती येऊन विचारतो की तुमचा FSI 1000 स्क्वेअर फूट आम्हाला विकता का, तो विकता येतो FSI, दुसरीकडे वापरता येतो. तो FSI जर विकला तर जो प्रमोटर तो FSI खरेदी करेल तो GST भरेल. लॉंग टर्म लीज ऑफ लँड, जमीन भाड्याने दिली, आता 30 वर्षाहून जास्त काळावरती प्रमोटरने घेतली, त्यावरती बिल्डिंग बांधली, प्रमोटरने GST भरायचा. बाय एनी पर्सन, लॉंग टर्म लीज ऑफ लँड बाय एनी पर्सन अगेन्स्ट कन्सिडरेशन इन फॉर्म ऑफ अपफ्रंट अमाऊंट, ज्याला तुम्ही प्रीमियम म्हणा, सलामी म्हणा, कॉस्ट प्राईस, डेव्हलपमेंट चार्जेस, काही नाव असेल, आणि एक जो पिरियड आहे 30 वर्षाहून जास्त आहे, अँड ऑर पिरियोडिक रेंट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ प्रोजेक्ट बाय प्रमोटर. आता जी त्यांनी अमाऊंट देतील ते लमसम अमाऊंट, त्याच्यावरती GST भरण्याची जबाबदारी प्रमोटरची. कंपनी आहे, कंपनीचा डायरेक्टर असतो. ओके. डायरेक्टर ऑफ अ कंपनी, आता डायरेक्टरला सिटिंग फीज वगैरे दिली जाते. सर्व्हिसेस सप्लायड बाय अ डायरेक्टर ऑफ अ कंपनी और बॉडी कॉर्पोरेट टू द सेड कंपनी और बॉडी कॉर्पोरेट. डायरेक्टर काय करतो, त्या कंपनीला सर्व्हिसेस देतो. रिसिपेंट ऑफ सर्व्हिसेस कंपनी और बॉडी कॉर्पोरेट लोकेटेड इन टॅक्सेबल. तर त्याला जे चार्जेस दिले जातील डायरेक्टरला, डायरेक्टर भरणार नाही, कंपनी भरेल. इन्शुरन्स एजंट आहे, इन्शुरन्स एजंटला कमिशन देतं. सर्व्हिसेस सप्लायड बाय अँड इन्शुरन्स एजंट, कमिशन मिळतं ना इन्शुरन्स एजंटला, त्या कमिशनवरती GST भरण्याची जबाबदारी इन्शुरन्स कंपनीची. बँकेकडे रिकव्हरी एजंट असतात, रिकव्हरी एजंट त्याचं काम काय की जे थकबाकीदार आहेत बँकेचे, लोन घेतलेले जे हप्ते भरत नाहीत अशा लोकांकडे जा आणि त्यांच्याकडनं थकबाकी वसूल करा किंवा त्यांना समजून सांगा करा की बा हप्ते भरा, तुमच्या घरावर जप्ती येऊ शकते वगैरे वगैरे. हे काम कोण करतात, रिकव्हरी एजंट. मग रिकव्हरी एजंटला जे काय चार्जेस पे केले जातात त्याच्यावरती बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी हे तिघं असतील आणि त्यांनी रिकव्हरी सर्व्हिस घेतली, रिकव्हरी एजन्सी सर्व्हिस घेतली तर त्यांना GST भरायला लागतो. रिव्हर्स चार्ज असं काय, जो सर्व्हिस घेतो रिसिपेंट आहे तो टॅक्स भरतो. रिकव्हरी एजंट एक एजन्सी आहे, ती सर्व्हिस देते, त्यावर त्यांना किती पण होते ते GST नंबर काढणार नाही. त्यांना रजिस्ट्रेशन भरण्याची गरज, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. रजिस्ट्रेशन कोण घेईल, टॅक्स कोण भरेल, बँक भरेल. म्हणजे दिलं तिकडे बँक, बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी हे RCM मध्ये टॅक्स भरतील.
आता फिल्म इंडस्ट्री आहे किंवा जी मनोरंजन दुनिया आहे त्यामध्ये काय असतं, म्युझिक कंपोजर एक ऑथर असतो, ऑथर, म्युझिक कंपोजर, फोटोग्राफर, आर्टिस्ट ह्यांची सर्व्हिस दिली जाते. म्हणजे जी प्रोडक्शन हाऊस आहे त्याच्यामध्ये हे लोक कामाला नसतात, कळलं ना. प्रोडक्शन हाऊसमध्ये कुठल्याही तो ऑथर, म्युझिक कंपोजर, फोटोग्राफर, आर्टिस्ट हे कामाला नसतात, त्यांचं प्रोफेशन आहे. ऑथर एक प्रोफेशन आहे, म्युझिक कंपोजर एक प्रोफेशन आहे, फोटोग्राफर एक प्रोफेशन आहे. Supply of services by a music composer, photographer, artist or the like by way of transfer or permitting the use or enjoyment of a copyright covered under section. म्युझिक कंपोजर काय करतो, म्युझिक कंपोज करतो, चाल देतो म्युझिक गाण्याला वगैरे. फोटोग्राफर फोटोग्राफी आर्टिस्ट आहे, यांची सर्व्हिस जी आहे relating to original dramatic, musical or artistic work to a music company, producer or the like. तर ह्याच्यावरती जी म्युझिक कंपनी आहे किंवा जो प्रोड्युसर आहे ते GST भरणार. अनेक प्रकारचे खर्च असतात प्रोडक्शन हाऊसला, त्यामुळे ते GST मध्ये रजिस्ट्रेशन घेतात. प्लस त्यांची जी काय आउटवर्ड सर्व्हिस आहे त्याच्यावरती पण GST आहे. ओके, त्यांना इनपुटच रेट घ्यायचाच असतो. मग जी कंपनी रजिस्टर आहे ती हातोहात म्युझिक कंपोजर, फोटोग्राफर, आर्टिस्ट यांचा पण GST RCM मध्ये भरा, अशा प्रकारची तरतूद आहे. आणि आता जे ऑथर आहेत ना, त्या ऑथरला गव्हर्नमेंटने असं केलं की ऑथर बघा, ऑथरच्या केसमध्ये कसं आहे की ऑथर कॅन एक्झरसाइज the option to pay GST on services relating to original literacy work under forward charge. 1/10/2019 हे काढलं. जसं आपण ट्रान्सपोर्टरचं बघितलं, त्यांना एक फॉर्म दिला आहे, तुम्ही ते तिकडे भरून द्या आम्हाला. त्याच प्रकारे ह्यांना पण तसंच द्यायला लागतं की फॉरवर्ड चार्जमध्ये आम्ही काय करू, GST देऊ. जर ऑथर रेडी असेल तर मग जो पब्लिशर आहे त्याला GST भरायला लागेल. ऑथर हां, सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय एन ऑथर बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ परमिटिंग द यूज ऑर एन्जॉयमेंट ऑफ अ कॉपीराईट. ते जे कॉपीराईट आहे ते त्यांनी पब्लिशरला दिले, तर पब्लिशरला GST भरायला लागत नाही, जो ऑथर आहे तो GST भरेल. फक्त यातनं ऑथरला वेगळा केला, पहिले ऑथर पण याच्यामध्येच होता. However, an author can choose to pay the tax forward charge. मग त्याला डिक्लेरेशन द्यायला लागेल आणि डिक्लेरेशनमध्ये सांगायला लागेल की मी फॉरवर्ड चार्जमध्ये भरायला तयार आहे. मग रिसिपियंटची जबाबदारी हटली. हां, पब्लिशरला GST भरायला लागणार नाही, ऑथर भरेल. RCM येणार नाही, फॉरवर्ड चार्ज. काय रिफंड नाही मिळणार त्याला, कोणाला रिफंड नाही मिळणार? ऑथरला रिफंड कशाला कसं येईल? आता ऑथर आहेत ना असे, ऑथरचं पण कसं आहे बघा, आता हे वेगवेगळ्या वेबसिरीज लिहितात, वेगवेगळ्या हे लिहितात, त्यांचा एक मोठा बिझनेस झाला आहे. त्यांच्याकडे 4 माणसं कामाला असतात की आयडिया डेव्हलप करा आणि ती कथा आपली वर्ष वाढवत राहा. त्यांच्याकडे पण टीम असते, त्यांना इन्व्हर्स गुड सर्व्हिस पण लागतात. हे प्रिंटर असतो, कम्प्युटर असतो, त्यांचं ऑफिस असतं, मग त्यांना फॉरवर्ड चार्ज परवडतो, चालतं त्यांना फॉरवर्ड चार्ज. त्याचा टर्नओव्हर मोठा आहे, त्यांना ITC पाहिजे, मग त्यांना गव्हर्नमेंटने फॉरवर्ड चार्ज दिला आणि त्यांना फॉरवर्ड चार्ज पाहिजे, त्यामुळे मग पब्लिशरचा किंवा प्रोडक्शन हाऊसचा जो काय ऑथरवरचा टॅक्स आहे तो गेला. जशी लोकांची मागणी असते त्याप्रमाणे कायद्यामध्ये बदल होतात, अमेंडमेंट होतात. फक्त थोडं विचार पण असा केला पाहिजे की हे का असं केलं असेल. गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजेच असतो, त्याला टॅक्स मिळणारच आहे, पण लोकांची पण सुविधा बघायला लागते. सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बाय द मेंबर्स ऑफ ओव्हरसीइंग कमिटी टू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI. RBIने एक ओव्हरसीइंग कमिटी नेमली
जी लोन दिली जातात बँकांमध्ये त्याच्यावर देखरेख करण्याचं काम करते ती कमिटी. मेंबर्स ऑफ ओव्हरसीइंग कमिटी कॉन्स्टिट्युटेड बाय द RBI. तर RBIला काही सर्व्हिसेस देतात आणि त्याच्यावरती GST करण्याची जबाबदारी RBIची. बरेच गैरव्यवहार झाले, लोक भारतामधून पळून गेले भारताबाहेर. त्यामुळे ही कमिटी काम करते की कशा प्रकारे लोन देण्या घेण्याचं काम चाललेलं आहे. सर्व्हिसेस सप्लायड बाय इंडिव्हिज्युअल, हे पण सगळं बँकेसंदर्भातलं आहे. सर्व्हिसेस सप्लायड बाय इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट पार्टनरशिप LLP फर्म टू बँक अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. आता इथे काय म्हटलं, इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट. जर इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट आहे, सप्लायर ऑफ सर्व्हिस कोण आहे, इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट. रिसिपियंट कोण आहे, बँकिंग कंपनी NBFC यांना सर्व्हिस दिली. आता हे कोण असतात, त्यांचं काम काय आहे की ज्या बँकेच्या सर्व्हिसेस आहेत त्या लोकांपर्यंत पोचवणं. हे काम कोण करतं, डायरेक्ट सेलिंग एजंट. बँकांच्या लोन स्कीम आहेत, कुठल्या स्कीम आहेत त्या लोकांमध्ये पोचवण्याचं काम हे करतं. तसंच सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय बिझनेस फॅसिलिटेटर BF टू बँकिंग कंपनी. अजून बँकिंग कंपनीला सर्व्हिस देणारे कोण आहेत, बिझनेस फॅसिलिटेटर. हे पण बँकांचं प्रमोशन करतात. मग इथे बँकिंग कंपनी जी असते, बँकिंग कंपनी ती GST भरेल. त्यांना जे चार्जेस पे केले जातील कोणाला, इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंटला किंवा बिझनेस फॅसिलिटेटरला, त्याच्यावर GST करण्याची जबाबदारी ही बँकेची राहील. आणखीन आहे सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय अन एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डन्स टू बिझनेस करस्पॉन्डन्स. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय अन एजंट. आता एजंट जो आहे, अन एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट, हा जर बिझनेस करस्पॉन्डंटला सर्व्हिस देतो तर मग जे एजंटला पेमेंट करेल बिझनेस करस्पॉन्डंट ते GST भरते. बिझनेस करस्पॉन्डंट पण हे काय असतं, एक बिझनेस करस्पॉन्डंट की एखाद्या कंपनीकरता काम करायचं, लोकांशी कम्युनिकेशन करायचं, हे काम असतं बिझनेस करस्पॉन्डंटचं. जसे हे इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट आहे, तसे बिझनेस फॅसिलिटेटर आहेत, तशी एक कम्युनिटी आहे बिझनेस करस्पॉन्डंट. त्यांचे एजंट असतात, ते काम करतात. मग एजंटला जे पेमेंट बिझनेस करस्पॉन्डंट करतील त्याचा GST बिझनेस करस्पॉन्डंटनी भरायचा. सिक्युरिटी सर्व्हिस, सिक्युरिटी सर्व्हिसेस. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ सप्लाय ऑफ सिक्युरिटी पर्सनल्स प्रोव्हाइडेड टू अ रजिस्टर्ड पर्सन. सिक्युरिटी सर्व्हिसेस. आणि सप्लायर ऑफ सर्व्हिस कोण आहे, एनी पर्सन अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट. सप्लायर ऑफ सर्व्हिस जर बॉडी कॉर्पोरेट नसेल तर रजिस्टर्ड पर्सननी GST भरायचं. जर बॉडी कॉर्पोरेट असेल तर तो भरेल, कॉर्पोरेट चार्जमध्ये भरेल, मग रिव्हर्स येणार नाही. आता ह्याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे की सिक्युरिटी सर्व्हिस जर डिपार्टमेंट और एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंटनी घेतली, स्टेट गव्हर्नमेंटनी घेतली, UTनी घेतली, लोकल अथॉरिटीने घेतली, गव्हर्नमेंट ASCने घेतली, यांच्याकडे TDS नंबर आहे सेक्शन 51 मध्ये GST रजिस्टर आहेत, TDS नंबर त्यांनी घेतलेला आहे, त्यांच्यासाठी सिक्युरिटी सर्व्हिसचा जो ऑप्शन आहे, सिक्युरिटी एजन्सीने त्यांना सर्व्हिस दिली तर ते RCN अप्लिकेबल होणार नाही. आणि कंपोजिशन स्कीम ज्यांनी घेतलेली आहे त्यांना पण हे लागू होणार नाही. ओके, सिक्युरिटी सर्व्हिसवरती RCMमध्ये GST त्यांना भरायला लागणार नाही. आता जसं GT सर्व्हिस आहे ती गुड्ससाठी, बरोबर आहे. जर पॅसेंजर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ एनी मोटर व्हेकल डिझाईन टू कॅरी पॅसेंजर्स वेअर द कॉस्ट ऑफ फ्युल इज इन्क्लुडेड in the consideration charged from the service recipient provided to a body corporate. बघा, सप्लायर सर्व्हिस कोण आहे, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट who supply services to a body corporate and doesn't issue an invoice charging CGST at 6% to service recipient. आता एक कसं आहे बघा, एखादी कंपनी आहे, एखादं ऑफिस आहे,
त्यांना मार्केटला जायला लागतं वेगवेगळ्या कारणासाठी, काय सर्वेसाठी, कोणाची मीटिंग करण्याकरता. त्यांच्याकडे सर्वांची 4 व्हीलर नाही, ते ती 4 व्हीलर भाड्याने घेतात. सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ एनी मोटर व्हेकल डिझाईन टू कॅरी पॅसेंजर. किंवा साईट सर्वे करायचा आहे, मग तो ऑफिसर, इंजिनियर, जसा मेट्रोचा प्रोजेक्ट चालू आहे, आपण बघतो ना बातमीमध्ये की मुख्यमंत्र्यांनी जाऊन सर्वे केला, एखाद्या मंत्र्याने जाऊन सर्वे केला. तसा एखादा बिल्डर आहे, तो बिल्डिंग बांधतोय, तर जो ओनर असेल तो इंजिनियरला घेईल, आणखीन कोणाला घेईल, दाखवा मला किती काम झालं आहे. माझ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, ज्या ऑफिस वेगळं असतं, ॲक्टिव्हिटीजची त्यांची साईट वेगळी असते, तिकडे काम चालतं, त्यांना ते गाडी लागत असेल तर ते गाडी हायर करतील, भाड्याने घेतील. तर ती गाडी कशी घेतली जाते की तुमची गाडी द्या आम्हाला, ड्रायव्हर द्या, पेट्रोल तुम्हीच भरायचं आणि आम्ही तुम्हाला महिन्याला 30,000 रुपये देऊ. अशा प्रकारे गाड्या भाड्याने दिल्या जातात. MSVला माझ्या भावाने गाडी दिली त्याची भाड्याने 4 व्हीलर. ड्रायव्हर पण त्याचा, पेट्रोल पण तो, गॅस तोच भरणार, फ्युएल तोच भरणार आणि त्याला महिन्याला एक ठराविक अमाऊंट मिळणार. अशा प्रकारे त्यांचं कन्सिडरेशन होतं. एनी पर्सन अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट, तो बॉडी कॉर्पोरेट नाही आहे भाड्याने देणारा, इंडिव्हिज्युअल आहे, अँड डझंट इश्यू, तो 12% टॅक्स घेत नाही, तो 12% टॅक्स घेत नाही. छोटा एकच गाडी आहे, भाड्याने दिली आहे, इंडिव्हिज्युअल आहे. एनी बॉडी कॉर्पोरेट लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी, जर बॉडी कॉर्पोरेटनी ती पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली, आता देणारा कोण आणि घेणारा कोण आहे हे लक्षात घ्या. सगळ्यांना ॲप्लिकेबल होत नाही. एक तर बघा, पहिली गोष्ट 5% GST लागतो, TTS सारखाच. 12% असेल तर ट्रान्सपोर्टरला ITC मिळतो, जो पॅसेंजर ट्रान्सपोर्टचा जो ओनर आहे त्याला ITC मिळतो आणि तो टॅक्स 12% घेतो. जर तो 12% घेत नाही तर RCM आपल्याला केव्हा होईल हे बघा, की सप्लायर कोण आहे. एक्झाम्पल बघा इथे, आशा ट्रॅव्हल्स, रजिस्टर्ड इन GST. आता आशा ट्रॅव्हल्स बॉडी कॉर्पोरेट आहे का? बॉडी कॉर्पोरेट म्हणजे काय असं माहिती आहे का, एखादी कंपनी आहे, ती भारतामध्ये रजिस्टर आहे आत्ताच्या कायद्याप्रमाणे किंवा अगोदरच्या कायद्याप्रमाणे, त्याला म्हणतात कंपनी. आणि बॉडी कॉर्पोरेटमध्ये कंपनी जी रजिस्टर भारतामध्ये ती पण येते आणि एखादी कंपनी भारताबाहेर रजिस्टर आहे ती पण येते. ओके, बॉडी कॉर्पोरेट आहे, रिसिपियंट, GST रेट 5%, RCM ॲप्लिकेबल, येस. सप्लायर जो आहे तो रजिस्टर इन GST आहे आणि तो अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे. कोण आहे? अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे, त्यांनी सर्व्हिस दिली, तो बॉडी कॉर्पोरेट आहे, तर GST येईल 5%. कोण भरेल? तर बॉडी कॉर्पोरेट भरेल. आशा ट्रॅव्हल्स रजिस्टर इन GST, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट, बॉडी कॉर्पोरेट नाही, मग तो 5% GST लावो या 12%, RCMचा काय प्रश्न येत नाही, RCM येणार नाही. ओके. जे ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, जे ट्रॅव्हल्स हा बॉडी कॉर्पोरेट आहे आणि त्यांनी बॉडी कॉर्पोरेटलाच दिली सर्व्हिस, इथे पण RCM येणार नाही. कंडिशन काय आपली, की अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे सप्लायर आणि घेणारा बॉडी कॉर्पोरेट आहे, तर RCM येईल केव्हा? 5% जेव्हा GST येईल तेव्हा. जर तो फॉरवर्ड चार्जमध्ये लावत नाही आहे तर मग रिव्हर्स चार्ज 5% येतो. जे ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड, बॉडी कॉर्पोरेट, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट, RCM येणार नाही. टॅक्स रेट 5 असो की 12 असो, त्याला ऑप्शन 2 असतात, फॉरवर्ड चार्ज 12%, रिव्हर्स चार्ज 5%. रतन ट्रॅव्हल्स अनरजिस्टर्ड आहे, बॉडी कॉर्पोरेट, आता घेणारा बॉडी कॉर्पोरेट आहे, देणारा अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे, 5% GST येईल, RCM ॲप्लिकेबल, येस. रतन ट्रॅव्हल्स अनरजिस्टर्ड आहे, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे, प्रश्नच नाही RCMचा. बॉडी कॉर्पोरेटलाच फक्त RCM आहे,
तो पण सर्व्हिस देणारा बॉडी कॉर्पोरेट नसेल तर. शेवटची एंट्री ही या कॅटेगरीमधली शेवटची एंट्री. सर्व्हिसेस ऑफ लेंडिंग ऑफ सिक्युरिटीज अंडर सिक्युरिटीज लेंडिंग स्कीम ऑफ सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ॲज अमेंडेड. आता बघा याच्यामध्ये काय होतं की शेअर्स किंवा डिबेंचर्स हे लेंड करता येतात. तुमच्याकडे काय शेअर्स आहेत मी सांगितलं मला काही काळाकरता द्या, तुम्हाला मी काही काळाने परत देईन. तर अशा प्रकारे ते दिले जाऊ शकतात. ते जो बॉरोवर आहे, जो घेणार आहे, जो घेणार आहे तुम्ही मला फुकट देणार नाही. सांगितलं तुम्हाला तुमच्याकडे 2 लाखाचे शेअर आहेत ते मला द्या, मी तुम्हाला 2 लाखाचे शेअर 3 महिन्यांनी परत करेन आणि त्याचं कन्सिडरेशन तुम्हाला मी 20,000 देतो. मग ते जे 20,000 तुम्हाला मी दिलं ॲज अ कन्सिडरेशन ते लेंड करण्याचं, त्याच्यावर GST भरण्याची बॉरोवरची जबाबदारी आहे. ओके, हे आता आपले एवढ्या एंट्री आहेत. 11-16 आला आहे. तर मध्ये बघा तिकडे 9A अशा वगैरे वगैरे तुम्ही एंट्री बघितल्या 5A AA वगैरे ते 20च्या वरती एंट्री जातील. हे CGST मध्ये पण आहे, IGST मध्ये पण आहे. तर राज्यामध्ये सप्लाय झाला तर CGST AGST आणि राज्यामध्ये झालं तर IGST. आणि 2 सर्व्हिसेस ज्या आहेत त्या IGST मधल्या आहेत, 2 ज्या आहेत त्या IGST मधल्या आहेत. एनी सर्व्हिसेस सप्लायड बाय एनी पर्सन हु इज लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी. आता तुम्ही जेव्हा नेटफ्लिक्सवरून आपण सर्व्हिस घेतो तेव्हा आपण कोण असतो, NTवर असतो. तेव्हा मग GST फॉरवर्ड चार्जमध्ये भरण्याकरता गव्हर्नमेंटने काय केलं आहे की जो OIDA सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लावले. पण जर सर्व्हिस घेणारा OIDA सर्व्हिस घेणारा जर रजिस्टर्ड पर्सन असेल तर साहजिक आहे तो कमर्शियल प्रकरणाकरता घेतोय. कमर्शियल प्रकरणाकडून घेत असेल रजिस्टर्ड पर्सन तर एनी पर्सन लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट तर GST तो भरेल. मग OIDR नाही भरणार. एनी पर्सन लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी सप्लायर ऑफ सर्व्हिस. सप्लाय कुठनं होतोय, भारताबाहेरनं होतोय, नॉन टॅक्सेबल टेरिटरीतनं होतोय. आणि घेणारा कोण आहे, भारतामध्ये रजिस्टर्ड पर्सन आहे, अदर दॅन NTOR आहे. मग त्याच्यावरती टॅक्स होण्याची जबाबदारी असेल. मग तिथे फॉरवर्ड चार्ज लागणार नाही, रिव्हर्स चार्ज लागेल. आणि दुसरं, तुम्ही काय इम्पोर्ट वगैरे करत असाल काही गुड्स, सर्व्हिसेस सप्लायड बाय पर्सन लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स करण्याकरता तुम्ही एक शिप बघितली. शिपमध्ये तुम्ही काय केलं, सामान टाकलं. चायनामध्ये स्वस्त फर्निचर मिळतं, तुम्ही चायनामधनं फर्निचर मागवलं आणि जे शिप आहे ती चायनीज कंपनीची आहे. त्यांना तुम्ही 2 लाख रुपये दिले ॲज अ कन्सिडरेशन की आमचं 20 लाखाचं फर्निचर तुम्ही मुंबईला आणून द्या. पर्सन लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी, ते गुड्स त्यांनी ट्रान्सपोर्ट केले. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय अ व्हेसल फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया अप टू द कस्टम स्टेशन ऑफ क्लिअरन्स ऑफ इंडिया. भविष्य धक्क्यावरती आले. ओके, आता जो ट्रान्सपोर्टर आहे तो कुठला आहे, नॉन टॅक्सेबल टेरिटरीतला आहे. त्याला तुम्ही 2 लाख रुपये दिले त्या फर्निचर आणण्याचे. तर इम्पोर्टर जो आहे तो GST भरेल. ओके, आता तुम्हाला क्लिअर झालं. तुम्ही परवा विचारलं की रजिस्टर आहे, रजिस्टर असू शकतो RCM मध्ये, पण तो 9(3), तुम्ही 9(4) बोललात. 9(4) स्पेसिफिक आहे. अनरजिस्टर्ड पर्सनकडनं परचेस केलं तरच 9(4) लागेल. तो पण बिल्डरला लागेल, तो पण स्पेसिफाईड गुड्स आहेत त्याच्याप्रमाणे लागेल. आणि 9(3) मध्ये जिकडे सांगितलं आहे रजिस्टर दोघं पण असो, टॅक्स कोणी द्यायचा त्या एंट्रीप्रमाणे ठरतं. आणि 7 गुड्स आहेत, 7 गुड्स आहेत, 7 गुड्स हे तुम्हाला वाचून पण जायचे. हे गुड्स जर का रिसिपियंटनी परचेस केले तर रिसिपियंट टॅक्स भरतो. काजू आहे ॲग्रिकल्चरच काढणार, बेडी रॅपर लिव्स, तेंडू लिव्स ॲग्रिकल्चरच काढणार, टोबॅको लिव्स ॲग्रिकल्चरच काढणार. सिल्क यार्न एनी पर्सन कोणी करो, घेणारा जो पर्सन आहे
जो रजिस्टर्ड पर्सन असेल तो जी एस टी भरेल. सप्लायर ऑफ लॉटरी आहे, लॉटरीमध्ये स्टेट गव्हर्नमेंट युटी किंवा लॉटरी कोणाची असते गव्हर्नमेंटची असते, पण लॉटरी डिस्ट्रीब्युटर जो असतो तो जी एस टी भरेल. आता गव्हर्नमेंटकडे बघा वापरलेल्या गाड्या असतात, सीज केलेल्या कन्फिस्केट केलेल्या गुड्स असतात, जप्त केलेले गुड्स असतात, जुने ओल्ड आणि यूज गुड्स आहेत, वेस्ट आहे, स्क्रॅप आहे. हे जर रजिस्टर्ड पर्सननी परचेस केलं तर जी एस टी तो भरेल. गव्हर्नमेंटकडनं परचेस केलं तर सप्लायर गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंटचे जप्त केलेले गुड्स, जुन्या गाड्या, वापरलेल्या गाड्या, भंगार हे परचेस जो करेल तो जी एस टी भरेल. आणि एक शेवटची एंट्री आहे प्युरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट. आता बँक असते ना, त्या बँकेला एक त्यांनी प्रायोरिटी सेक्टर दिलं आहे की तुम्ही जे लोन द्याल ना ते ॲग्रिकल्चरला एवढं लोन द्यायलाच पाहिजे, एवढा पर्सेंटेज. म्हणजे कुठल्या सेक्टरला किती लोन द्यायचं ह्याचा क्रायटेरिया बँकेला असतो आणि निकष दिलेले आहेत, त्या निकषाप्रमाणे त्यांना लोन द्यावं लागतं. आता जर एखाद्या बँकेने समजा ॲग्रिकल्चर जे सेक्टर आहे त्याला कमी लोन दिलं आणि दुसऱ्या बँकेने जास्त दिलं, तर आर बी आयचं एक पोर्टल आहे तिकडे मग आम्हाला 2 लाख आमचं टार्गेट कमी पडते, मग 2 लाखाचं जे लिमिट ज्याच्याकडे जास्त आहे ना तो ते विकू शकतो, यांना हे विकत घेऊ शकतात, सर्टिफिकेट मिळतं आणि मग ते आपले जे टार्गेट आहे ते अचीव करू शकतात. मग ते जो रजिस्टर्ड पर्सन परचेस करेल एवढी अमाऊंट देऊन ते लिमिट तो जी एस टी भरेल. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट. आणि वेस्ट स्क्रॅप वगैरे 6 नंबरला आहे, हां त्याच्यात समजा पण त्याला हे काय किती अमाऊंटचं आहे त्याला भरायचं काय तर फालतूमध्ये जे आता गव्हर्नमेंटचं जे सामान पडलेलं आहे गव्हर्नमेंटचं गव्हर्नमेंटचंच आहे ना ते, हे गव्हर्नमेंटचं दिलेलं आहे इकडे. आणि प्रायव्हेट ठिकाणी कसं आहे की जो विकत घेतो तो त्याला आर सी एम असं ॲप्लिकेबल नाही आहे ना, त्याला ॲप्लिकेबल नाही आहे, हे गव्हर्नमेंट करता ॲप्लिकेबल. मग कळलं ना आर सी एम. आता ह्याची टॅलीमध्ये एंट्री कशी होईल, काय होईल, फॉरवर्ड चार्ज कसा येईल, रिव्हर्स चार्ज कसा येईल, मग 3B कसा दिसेल, रजिस्टर 1 कसा दिसेल, हे सगळं मी हळूहळू त्याच्यावरती येईल. आता ह्याच्यानंतर मला टॅक्स इनवॉइसचा मला सेक्शन घ्यायचं आहे, तो घेतला का मग टॅक्स इनवॉइस एंट्री करतो आपण टॅलीमध्ये, मग मी टॅलीचा भाग सुरू करीन, त्याला तो भाग कनेक्ट करीन आणि मग ते सगळं ऑनलाईन पुढे कसं जातं काय जातं हे सगळं आपण आता बॅकग्राऊंड बनवलं. आता हे आपले 11 क्लास झाले, आपलं 25% आपला क्लास झाला. आता 25% क्लासचा वेळ जो आपला गेला ना तो आपल्याला फक्त आपला पाया बनवण्यात गेला. आता हळूहळू आपण एक म्हणजे असं करत जाऊ, मग तुम्हाला कळेल की लिंक कुठे कुठे आहे. थांबूया.